नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजेच 19 ऑगस्टचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ना ऐकत आहात. आपण पाहतो की इन्स्पेक्टर सावंतांनी पेनड्राईव्हचा जो डाटा रिकवर झाला असं सांगितलेलं असतात. अर्जुन हा जो निरोप आहे ना तो सायलीला सांगतो आणि सायली म्हणते बरं झालं आणि आपल्या हातात सुद्धा एक महत्त्वाचा एक पुरावा सुद्धा मिळाला. अर्जुन म्हणतो फक्त या रस्त्यावरती नाही, एखादा CCTV कॅमेरा असता तर बरं झालं असतं. त्या दिवशी नक्की काय घडलंय ना हे आपल्याला बघता आलं असतं, पण आसपास एखादं दुकान सुद्धा नाहीये असं म्हणून आता अर्जुन सायली आजूबाजूला पाहत असतात. तितक्यात सायलीला एका बंगल्याच्या बाहेर ना CCTV कॅमेरा दिसतो. सायली म्हणते अहो बघा ना, ते बघा तो ती CCTV दिसतोय बंगल्याचा, आपण आणि तो याच बाजूला वळलेला आहे, म्हणजे आपल्याला इकडचं काय आहे ते नक्कीच लक्षात येईल म्हणून. अर्जुन म्हणतो हो ग, करेक्ट आहे, त्या बंगल्याच्या मालकाशी आपण बोलूयात हां, आणि त्यांनी जर का कॉपरेट केलं तर आपल्याला बरीच इन्फॉर्मेशन मिळेल. सायली म्हणते मुलीच्या बाबतीत जे काही घडले ते सांगितल्यानंतर कुठली सभ्य माणसं नकार देतील हे सगळं करायला. अर्जुन म्हणतो ठीक आहे तर मग चला आतमध्ये आणि बोलूया. आता अर्जुन आणि सायली दोघं जण सुद्धा बंगल्यात जातात आणि त्या बंगल्याच्या मालकाशी सुद्धा बोलतात. आता बघा पुढे आपण पाहतो इकडे श्वेता त्या सचिनवरती खूप ओरडत असते आणि म्हणते अरे असं कसं हरवलं रे तुझं पेन ड्राईव्ह. अरे सोनालीने सुरेशला जिथं ठेवलं होतं तिथेच जायला हवं होतं ना. सचिन म्हणतो अगं मी सगळीकडे शोधलं नाही सापडलं. आता श्वेता म्हणते हलगर्जीपणाची ना पण एक लिमिट असते सचिन. आणि पुढे म्हणते की आता काय करायचंय. सचिन म्हणतो ऐक ना, अर्जुन सायलीवरती ना तू लक्ष ठेवून तर आहेसच ना. आता ना त्यांच्या बोलण्याच्या आता त्यांच्या बोलण्यामध्ये जर का पेन ड्राईव्ह किंवा डेटाबद्दल असं काही बोलत असतील ना तर तू लक्ष ठेव. हां आणि ते पासवर्डबद्दल जरी काही कुठं बोलतात का हे सुद्धा तू नीट लक्ष ठेव आणि आम्हाला इन्फॉर्म कर. हां श्वेता म्हणते हो छान, म्हणजे चूक तू करायची आणि इथे मी अजून धोकापत करायचा का रे. आता सचिन म्हणतो हे बघ श्वेता, हे बघ बरोबर आहे तुझं सगळं, पण मी जे बोलतोय ना तर ते. श्वेता म्हणते ठीक आहे तर मग बघते मी असं म्हणून त्याचं बोलणं कट करते आणि आता फोनसुद्धा कट करून ठेवून टाकते. आणि श्वेता ही खूपच वैतागलेली असते. आता महिपत म्हणतो एवढी कशी माती खालीच रे तू सचिन. हां अरे एकदा म्हणतोस की तो पेनड्राईव्ह लय महत्त्वाचा आहे म्हणून, एकदा म्हणतो की त्या सोनाला जिथं ठेवलं होतं तिथं पेनड्राईव्ह एकदम भारीपैकी लपवून ठेवला आहे, आणि आता म्हणतोय की पेनड्राईव्हचा काही पत्ताच नाही. अरे त्या पेनड्राईव्ह त्या अर्जुन सुभेदारच्या नाही तर पोलिसांच्या हाती लागला ना तर ते येऊ नये ना तुझ्या मानगुटीवर बसतील असं सचिन म्हणतो. असं महिपत म्हणतो. सचिन म्हणतो नाही ना, टोनीने मला अशी एक आयडिया दिली ना की जरी तो पेनड्राईव्ह पोलिसांना सापडला तरीही ना ते आपल्यापर्यंत नाहीत पोचू शकत. राकेश म्हणतो कसली आयडिया. आता सचिन म्हणतो त्या पेनड्राईव्हमध्ये जे GPS कॉर्डिनेट आहे ना, म्हणजे जे काही पत्ते आहेत ना तर त्या पत्त्यांवरती मुलींना ठेवायचं नाही आणि मागे कुठलाही पुरावा ठेवायचा नाही. आणि टोनीने मला असं सुद्धा सांगितलंय की माझा जो लॅपटॉप आहे ना तर तो विकायचा, म्हणजे दुकानात तो फॉर्मॅट होईल आणि दुसरा कुठल्या तरी व्यक्तीला विकला जाईल. आता मग महिपत म्हणतो म्हणजे पुरा मामलाच खतम आहे का नाही. अरे पण त्यासाठी त्या श्वेताच्या फोनची वाट बघत बसू नका, तिला निवांत तिचं काम करू देत आणि तुम्ही तुमच्या कामाला लागा. काय राकेश कळतंय का. राकेश म्हणतो सचिन मला एक गोष्ट सांग, त्या पेनड्राईव्हमध्ये असे कोणते कॉन्टॅक्ट्स आहेत रे, किंवा कोणती ठिकाणं किंवा कोणतं लोकेशन आहे हे तर आठवतंय का. सचिन म्हणतो अरे नाही ना, डिजिटली स्टोअर केलेलं आजकाल कोण लक्षात ठेवतं. झालं. आता सचिन म्हणतो 1 मिनटं, पण त्यातले ना काही ॲड्रेस आणि काही कॉन्टॅक्ट्स हे माझ्या लक्षात आहेत. महिपतला आता खूप राग येतो. आता सचिन म्हणत असतो की ॲटलिस्ट ते तरी मी सेव्ह करून घेतो. आणि महिपत म्हणतो म्हणजे 113% आपण सेफ नाही हो की नाही सचिन. आणि आता सचिन आहे ना गप्प बसून महिपत खूप चिडलेला असतो. आता आपण पाहतो इकडे सुभेदारांच्या घरातला सीन. आता प्रतिमा त्याने कल्पनाताई ना स्वेटर विणत असतात आणि कल्पनाताई म्हणत असतात प्रतिमा आपण विणलेला स्वेटर आहे ना फिरून जेव्हा बाळ घरभर फिरेल ना तेव्हा कसं छान चैतन्य येईल ना घरात. प्रतापराव येतात आणि म्हणतात नको एक चैतन्य आहे ना तेवढं बास आहे, आता आणखीन दुसरा चैतन्य नको म्हणून. आणि आता बघा प्रतिभा त्या म्हणत असतात की प्रताप तू आमची कितीही मस्करी केलीस का नाही तरीसुद्धा ना आम्ही बाळाचं कौतुक करायच्या थांबणार नाहीच आहे म्हणून. कल्पनाताई म्हणतात प्रतिमा मी ना बाळा करताना एक पैंजण घेणार आहे, म्हणजे बघ ना, म्हणजे बाळ कुठेही घरभर फिरलं ना तरी त्या पैंजणाचा आवाज आहे ना एकदम छान येईल म्हणून. प्रतापराव म्हणतात नाही 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 नाही, पण एक गोष्ट आहे ना तुम्ही नीट लक्षात ठेवा, तुम्ही दोघींनी बाळाचं कितीही कौतुक केलं ना तरीही त्याचा आणि माझा बॉन्ड आहे ना हा काही वेगळाच असणार आहे. कल्पनाताई म्हणतात उगाच स्वप्न बघू नका थांब, तो प्रतिमाने विणलेली दुपटी पांघरणार आणि मी विणलेला स्वेटर घालणार आणि त्यातून त्याला आमची माया जाणवेल म्हणून. प्रतापराव म्हणतात हो का. मग कल्पनाताई म्हणतात मग काय तर, मग तुमचा आणि त्याचा बॉन्ड कसा बनणार. प्रतापराव म्हणतात याला काय अर्थ आहे, म्हणजे बाळाला माझी माया जाणवण्यासाठी म्हणजे मी सुद्धा आता काहीतरी शिवायला हवं किंवा विणायला हवं का. कल्पनाताई म्हणतात हो मग अर्थात. प्रतापराव म्हणतात चालेल मग मी पण चॅलेंज स्वीकारलंच, मी माझ्या नातवासाठी काहीतरी विणणार म्हणजे नक्कीच विणणार. आता बघा प्रतिमा त्या म्हणतात प्रताप अरे तू कल्पनाच्या नादाला काय लागतोयस, तुला हे सगळं काही जमणार आहे का.
प्रतापराव म्हणतात अगं तू फक्त बघत राहा ग, आण ग कल्पना इकडे, आण दे माझ्याकडे. कल्पनाताई म्हणता हो तुम्हाला विणकाम येतं का? नाही म्हणजे तुम्ही मला कधी सांगितलं नाहीत ना म्हणून म्हणते. प्रतापराव म्हणतात मग तुम्हाला काय वाटलं की तुम्ही स्वेटर आणि दुपटी ची अशी लाच देऊन बाळाला तुमच्याकडे वळवून घ्याल का? आता बघा मी काय करते म्हणून प्रतापराव सुद्धा एक छान टोपी विणतात बाळासाठी. आता बघा अर्जुन सायली आतमध्ये जातात आणि बंगल्याच्या मालकाला सर्व प्रकार सांगतात. त्यातली बाई म्हणते बापरे आमच्या बंगल्याच्या बाहेर मुलींना किडनॅप केले. अर्जुन म्हणतो हो ना, तुमच्याकडे CCTV आहे, त्यातलं जर फुटेज मिळालं तर बरं होईल. ती बाई म्हणते अहो मुलींच्या बाबतीत आहे ना खूपच वाईट घडले, आपल्यामुळे जर काही वकील साहेबांची काही मदत झाली तर चांगलंच आहे ना. आता तो माणूस उठतो आणि म्हणतो हो मी तुम्हाला CCTV फुटेज दाखवतो. साधारण किती तारखेची गोष्ट आहे ही? सायली म्हणते 31 जुलैला शुक्रवार होता आणि वेळ साधारण 2 ते 4च्या मध्ये. तो माणूस म्हणतो की त्यांच्या मुलाला की जरा यांना CCTV फुटेज दाखव. आणि आता बघा अर्जुन सायली ते CCTV फुटेज पाहतात तर त्यांना एकदम करेक्ट दिसते. एक व्हॅन दिसते जाताना आणि त्या व्हॅनमधून ना एक माणूस आहे ना तो सॅग फेकून देतो आणि ती सॅग असते जी सायलीच्या हातात आहे ना दिव्याची ती. त्यावरून अर्जुन म्हणतो की एक मिनिट पॉज करा. आणि आता ती व्हॅन जी आहे ना तर त्याचा अर्जुन स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेतो. आणि आता बघा अर्जुनच्या लक्षात येतं की ही तीच व्हॅन आहे की ज्यामधून ना मुलींना किडनॅप केले म्हणून. अर्जुन म्हणतो की या व्हॅनमधून ना कुणीतरी सॅग फेकून दिली आणि ती सॅग आणि सायलीच्या हातातली सॅग एकदम सेमच आहे. वाव फायनली एक काम कर जरा झूम कर बरं, जरा मला त्या व्हॅनचा नंबर बघू देत. आणि अर्जुन काय करतो की त्या मुलाकडे ना त्या व्हॅनचा नंबर लिहितो आणि म्हणतो मी तुला कनेक्ट करतो, मला ना हे फुटेजसुद्धा पाठव. आता तो मुलगा अर्जुनला ते CCTV फुटेजसुद्धा पाठवतो आणि एक जबरदस्त पुरावा आता अर्जुन आणि सायलीच्या हाती लागलेला असतो. अर्जुन सायली त्या जोडप्याचे खूप आभार मानतात. सायली म्हणते खरंच तुमचे खूप आभार, तुम्ही खूप मोठी मदत केली आम्हाला. इतक्या दिवस आम्ही अंधारात साच पडत होतो पण आज खूप मदत झाली, आता आमच्या मुली आम्हाला नक्की सापडतील. अर्जुन म्हणतो हो ही व्हॅन आणि व्हॅनचा नंबर हे खूप मोठी पुरावे आहेत आमच्यासाठी, येतो आम्ही, थँक्यू सो मच असं म्हणून अर्जुन सायली आता तिथून निघतात. आणि बघा त्या बंगल्याच्या बाहेर सुद्धा येतात. आपण पाहतोय की आता जाईना सायलीकडे काय पुरावे आहेत याचा ना थोडीशी हिंट लागते श्वेताला. तर हे पाहण्यासाठी प्लीज रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर का हा व्हिडिओ फेसबुकवरून पाहत असाल तर प्लीज पेजला फॉलो करा. आणि हो तुम्हाला या सिरियलबद्दल काय वाटतं यासाठी ना नक्की कमेंट करा. आपण पाहतोय आता लगेचच काय होतं की अर्जुन यांना चैतन्याला फोन करून सांगतो की मी एक व्हॅनचा नंबर पाठवतोय तर तू व्हॅनबद्दल सगळी माहिती मला सांग. चैतन्य म्हणतो अरे पण कुठली व्हॅन कोणाची? अर्जुन म्हणतो अरे माहिती ती काढ, मी तुला सगळं नंतर सांगतो. आणि अर्जुन सायलीला म्हणतो व्हॅनचे डिटेल्स आणि त्या पेनड्राईव्हमधला डेटा या दोन्ही गोष्टी आपल्याला त्या मुलींपर्यंत नक्कीच पोहोचवतील. आणि सायली म्हणते हो. आता आपण पाहतोय पुन्हा संध्याकाळ झालेली असते ना, रात्रीचा सीन सुभेदारांच्या घरातला. इकडे श्वेता घेऊन आलेली असते चहा आणि कॉफी आणि कल्पनाताईंना चहा देते आणि प्रतिमा त्यांना कॉफी देते. आणि आता बघा हिला ना अर्जुन सायलीबद्दल विचारायचं असतं तर श्वेता म्हणते सायलीताई आणि अर्जुन सरांना बराच वेळ लागलाय ना सोनोग्राफीवरून यायला. प्रतिमा ते म्हणतात हो ना, आता सोनोग्राफीवरून यायचं मला वेळ लागणारच की ग श्वेता. श्वेता म्हणते हो पण अश्विनदादांनी त्यांची अपॉइंटमेंट तर घेतली होती ना, तरीसुद्धा बराच वेळ लागला नाही का? कल्पनाताई म्हणतात हो उशीर तर झालाय खरा पण थांब जरा मी अर्जुनला फोन करून बघते. आता लगेच श्वेता म्हणते हो हो करा. कल्पनाताई म्हणत असतात सोनोग्राफी नंतर दोघंजण कुठं बाहेर फिरायला गेले नसले ना म्हणजे मिळवलं. आणि आता कल्पनाताई फोन करणं इतक्यातच बघा अर्जुन आणि सायली अर्जुन म्हणतो आलो आम्ही. आता कल्पनाताई म्हणतात अरे कुठे होतात तुम्ही, आम्ही केव्हापासून तुमची वाट बघतोय. बरं सोनोग्राफी कशी झाली? सायली म्हणते सगळं काही नीट झालं आई आणि डॉक्टर म्हणाले की सगळं काही छान आहे म्हणून. आता कल्पनाताई आणि प्रतिमातना दोघींना पण आनंद होतो. अर्जुन म्हणतो मम्मा चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत येतील तर त्यांना स्टडीमध्ये बसव आणि आम्ही जरा फ्रेश होऊन येतो परत. कल्पनाताई म्हणतात हो बसवते. आता सायलीला कल्पनाताई म्हणतात की बरं ऐक ना सायली मला असतं ते सोनोग्राफीची रिपोर्ट दाखव ना. सायली म्हणते हो दाखवते. आणि अर्जुनला म्हणते अहो तुम्ही वरती जा मी नंतर येतेच हा म्हणून. आणि आता सायली येऊन आहे ना सोप्यावरती बसते आणि आता तिची सगळी ती सोनोग्राफीचे रिपोर्ट आहेत ना तर ती कल्पनाताईंना दाखवत असते. पण ह्या श्वेताला जाणून घ्यायचं असतं की तुमच्या हाती काही पुरावे लागले का म्हणून. आता बघा ही श्वेता तर बराच वेळ नाही यांच्याकडे बघत असते. कल्पनाताई आता ते बाळाचे सगळे सोनोग्राफीचे रिपोर्ट घेतात आणि म्हणतात हे बघ प्रतिमा अगं किती छान आहेत ना ही फोटो म्हणून. आणि आता प्रतिमा त्या म्हणतात हे असे रिपोर्ट्स बघून खरं तर आपल्याला काहीच कळत नाही, जेव्हा बाळ येईल ना तेव्हाच आपल्याला समजेल, पण हे रिपोर्ट्स आहेत ना बघायला खूप छान वाटते. आता बघा कल्पनाताई ते रिपोर्ट इतक्या वेळ बघत असतात ना की बस. आता सायलीला ते नंतर रिपोर्ट देतात. सायली ते सगळे रिपोर्ट ते ठेवत असते आणि मग ते आलेच हमी. तर कल्पनाताई म्हणते ती थांब सायली आम्हाला ना तुला काहीतरी दाखवायचं आहे म्हणून. सायली म्हणते काय दाखवायचं आहे? तर कल्पनाताई म्हणतात की आलेच हमी. आता आलेच म्हणून त्या दोघीजणी आतमध्ये जातात. आणि आता ही श्वेता बघा लगेच चौकशा करत असते की सायली ताई तुम्ही सोनोग्राफी नंतर कुठे गेला होतात का ग? नाही बराच उशीर लागला ना म्हणून विचारते. सायली म्हणते हो अगं आम्ही ना इतक्यात अस्मिता येते पटकन आणि म्हणते सायली हे बघ आम्ही तुझ्यासाठी काय काय आणलंय म्हणून. आता
ही अस्मिता जी आहे तर ती एक पाऊच देते. हां, आणि सायली म्हणते अय्या हे सगळं तुम्ही माझ्यासाठी आणलंय आणि किती छान आहे ना हे सगळं. अस्मिताने ना तिच्यासाठी ना रानमेव आणलेला असतो. हां, आणि सायली म्हणते हे सगळं बघून आहे ना पुन्हा लहान असल्यासारखं वाटते. तुला कुठेही मिळालं? अस्मिता म्हणते अगं मी स्मितसाठी ना डायपर घेण्यासाठी एका दुकानात गेले होते. तिथे ना शेजारी एक शाळा होती आणि शाळेतल्या मुलांना घरी जाताना हे सगळं बघितलं आणि मग मला माझ्या शाळेतले दिवस आठवले आणि मग मी पण शाळेतनं येताना अश्विन अर्जुनाने तुझ्यासाठी अशी गोळ्या बोरं घेऊन यायचे. हो ना? सायली म्हणते हो ना, आणि तुझा भाऊ माझ्यापर्यंत हे सगळा खजिना पोचूच द्यायचा नाही, सगळं घेऊन पळून जायचा. अस्मिता म्हणते अगं तू तर किती लहान होतीस तेव्हा, तुला कसं काही सगळं आठवतंय? आता सायली म्हणते हो असं अंधुकचं आठवतंय. अस्मिता म्हणते पण तुला तो टाळ्यांचा खेळ खेळायचो आपण, तो आठवतोय का? आता सायली म्हणते तो मात्र अगदी स्वच्छ आठवतोय मला. अस्मिता म्हणते चल ना मग खेळूया. आता या दोघी जणी ना ते टाळ्यांचा खेळ खेळत बसतात. श्वेताला इतका राग येत असतो ना की या काय बावळट बायका करतायत म्हणून. इतक्यातच कल्पना तर यांनी आता प्रतिमाते येतात आणि म्हणतात काय गं अगं काय चाललंय काय तुमचं? हे काय लहानपणीचे खेळ खेळताय? अस्मिता म्हणते हो ना अगं सायलीमधली तन्वी जागी झाल्यानंतर जे व्हायला हवंय ना तर तेच चाललंय. आणि सायली म्हणते आई बघा ना अस्मिताईने माझ्यासाठी लॉलीपॉप, गोळ्या, चिक्की, चणे सगळं काही आणलंय. कल्पनाताई म्हणतात मजा आहे बाबा तुझी. प्रतिमात्या म्हणतात अरे वा, पण सायली आज तुला मिळणारी गिफ्ट्स बघ तर एवढ्यावर संपणार नाहीत. आज तुझ्यासाठी संपूर्ण घराकडून एक गिफ्ट आहे. सायली म्हणते कुठलं गाई? कल्पनाताई लगेच ती टोपी दाखवतात. आता पिंक कलरची लोकरीने विणलेली टोपी आहे ना तर ती प्रतापरावने विणलेली असते ती सायलीला देतात. आता ती सायली टोपी घेते आणि अशी गालाशी लावते आणि म्हणते आई किती छान आहे ही. प्रतिमात्या म्हणतात ही कानटोपी ना बाळासाठी त्याच्या आजोबाने विणली आहे. सगळ्यांना आश्चर्यच वाटतो. अस्मिता म्हणते खरंच काय सांगताय काय? अरे ही कानटोपी डॅडने विणली आहे? तर कल्पनाताई म्हणतात हो ना गं, आमच्याकरता पण हे सगळं सरप्राईजच आहे. आणि सायली म्हणते की आई किती गोड आहे हो ही टोपी. काय नाही की ही मला खरंच असं वाटलं नव्हतं की बाबा माझ्या बाळासाठी एवढं गोड गिफ्ट बनवतील म्हणून. आणि बघा श्वेता अजूनसुद्धा ना त्या पुराव्याच्या उत्तरासाठी वाट बघत तिथंच उभी असते. सायली म्हणते ही ना फक्त लोकरीची टोपी नाही आहे, ही ना बाबांची माय आहे. म्हणून सायली पुन्हा पुन्हा ती टोपी अशी गालाला लावते आणि म्हणते खूप छान आहे ही टोपी. आता बघा पुढे काय होतं. सायली म्हणते की आई मी हे सगळं यांना दाखवून येऊ का? असं म्हणून आता सायली ती सगळं तिचं घेते आणि आता वरती निघून जाते. आता पण या श्वेताला नाही अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये सतत जायचं असतं. आता सायली वरती जाते आणि म्हणते की आई आलेच मी वरती यांना सगळं दाखवून. कल्पना म्हणत असते की सांभाळून जा बाई लो, शांतपणे जा. हां, स्मिता म्हणते चला आता मी स्मितला भेटून या. श्वेता स्मित काय करतोय? श्वेता म्हणते झोपला येतो आता. तर अस्मिता म्हणते बरं चल ना तू माझ्या रूममध्ये. तर श्वेता म्हणते हो पण सायलीताईंना ना जरा चहा देऊन येते. हां, अस्मिता म्हणते बरं ठीक आहे ये मग नंतर हा रूममध्ये. आता कल्पनाताई म्हणतात की श्वेता अगं काय हे, अगं ही कामं काही तुझी नाही आहेत, तू फक्त आहे ना गोलूकडे लक्ष दे, बाकी तू काही करू नकोस. जा आता तू अस्मिताच्या खोलीत जा आणि चहा नाश्त्याचं काय ते आम्ही बघतो. हां, म्हणून आता श्वेताला पाठवून देतात. आता ही श्वेता तर जाते अस्मिताच्या रूममध्ये. पण बघा तरीसुद्धा ना आज हिला सगळे पुराव्यांबद्दल कळतंच. आता इकडे आल्यानंतर अस्मिता आता गोलूशी खेळत असते आणि म्हणत असते की अगं बस ना श्वेता. आता श्वेता आलेली असते ना रूममध्ये म्हणून आणि म्हणते की मला एक गोष्ट सांग की आमच्या स्मित बाळाने आज काय काय केलं दिवसभर. आता श्वेता सांगायला लागते की दिवसभर मी तर आधी त्याला आंघोळ घातली, मग आम्ही छान 2 तास अशी झोप काढली आणि त्यानंतर आम्ही दूध प्यालो की नाही. आणि असं श्वेता क्रम सांगायला लागते. तर अस्मिता म्हणते अगं ठीक आहे मी असं सहजच विचारत होते तुला, एवढं काही नाही आणि मला माहिती की तू स्मितची खूप छान काळजी घेतेस म्हणून. आणि म्हणते की मी जे जे सांगितलं ना तर ते सगळं काही लक्षात ठेवलं आहे स्मितसाठी. आणि त्यामुळे ना मला कधी कधी असं वाटतं की स्मितला माझी आठवणच येत नसणार आहे, इतकं छान तू सांभाळतेस. श्वेता म्हणते नाही ताई मी तर तुमची जागा तर घेऊ शकत नाही, पण मी तुम्हाला अगदी मनापासून सांगते की मी खरंच प्रयत्न करते की मी गोलूची एकदम चांगली काळजी घेऊ शकते म्हणून. अस्मिता म्हणते मी सांगू का श्वेता, तू म्हणजे ना मला लागलेली एक लॉटरी आहे. आणि म्हणते की त्या बॅगमध्ये ना काही डायपर्स आहेत बघ नवीन ट्राय करायचे, ते तेवढं घेऊन तेवढे देतेस का? आता श्वेता बघते बॅग तर त्यात काय तिला ते डायपर सापडतच नाहीत. आणि श्वेता म्हणते की अगं ताई याच्यामध्ये तर डायपर नाही आहेत ना. अस्मिता म्हणत असते अगं नीट चेक कर ना, आहे त्यामध्ये. श्वेता म्हणते अहो खरंच नाही आहेत, कुठल्याच खानात नाही आहेत, मी सगळीकडे बघितले. अस्मिता म्हणते अरे सायलीकडे राहिले वाटतं. श्वेता म्हणते मी जाऊन घेऊन येते डायपर सायलीताईकडून. तर अस्मिता म्हणते नाही मी जाते. श्वेता म्हणत असते अहो तुम्ही खेळा ना गोलूशी, मी जाऊन आले. अस्मिता म्हणते अगं मी 1 मिनिटात जाऊन आले, तू बस तरी, घे गोलूकडे लक्ष दे, मी आले जाऊन. म्हणून अस्मिता आता सायलीकडे जाते. ही श्वेता इतकी चिडते आणि त्या गोलूला म्हणते काय रे काय तुझी आई आहे, एक संधी मिळाली होती मला त्या सायलीची
तिच्या रूममध्ये जाण्याची की सायली अर्जुन काय बोलत असतील हे जाणून घ्यायची. तर गेली बघ तुझी आई लगेचच. मग त्या स्मिथलाच म्हणते तुझ्या आईने घालवली माझी संधी म्हणून. सायली इकडे म्हणत असते ही आम्हाला सापडलेली दिव्याची सॅग आहे. इन्स्पेक्टर सावंतांना सांगत असते. अर्जुन म्हणतो बरं मला सांगा ते पेनड्राईव्हमध्ये काय आहे ते कळालं का? सावंत म्हणतात हो त्यामध्ये ना काही बरेच नंबर जे आहेत हे मोठ्या मंत्र्यांचे आहेत आणि हाय प्रोफाईल लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत आणि काही बिझनेसमॅनचे सुद्धा आहेत. आता श्वेताने तिचा मोबाईल तिथे स्टडीमध्ये ठेवलेला असतो. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात पण आम्हाला ना त्याबद्दल जास्त काही माहिती समजलेली नाही आहे. अर्जुन म्हणतो पेनड्राईव्हमध्ये इतक्या मोठ्या मोठ्यांचे लोकांचे नंबर म्हणजे या सगळ्या लोकांचं मुलींच्या तस्करीसोबत काही कनेक्शन वगैरे असेल का? आता असं हे सगळं जण बोलत असतात. आता सायलीला वाटतं की मुळात पेनड्राईव्ह हा कोणाचा असेल. आता पुढे असं होतं की तिथे ना श्वेताने मोबाईल लपवून ठेवला हे कोणाच्याही लक्षात येत नाही. या सगळ्यांचं बोलणं ना त्यामध्ये शूट होत असतं. आता चैतन्य म्हणतो 1 मिनटं ती जागा रविराज काकांच्या नावावर आहे म्हणजे प्रॉपर्टी रविराज काकांच्या नावावर आहे. मला मान्य आहे की सायली वहिनी तिथे कधीही गेली नाही. कदाचित रविराज सर तर तिथे गेले असतील. मग हा पेनड्राईव्ह जर का रविराज सरांचा असेल तर 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 त्यामध्ये हाय प्रोफाईल लोकांचे कॉन्टॅक्ट्स असतील तर त्यात वावगं काय नाही का? अर्जुन म्हणतो नाही पॉईंट तर आहे पण सायली म्हणते नाही पण पेनड्राईव्ह जर का बाबांचा असेल तर त्यावरती डी हे अक्षर का बरं असेल? कारण काय आहे ना की म्हणजे आमच्या तिघांपैकी कोणाचंही नाव डी वरून नाही किंवा आमचं आडनावसुद्धा डी वरून नाही आहे तर मग त्याच्यावरती डी आहेच ना. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात करेक्ट. अर्जुन म्हणतो पण ठीक आहे ना आपण एकदा प्रतिमात्याशी बोलून घेऊयात ना. आणि आता हाक मारतो प्रतिमात्या जर 1 मिनिट इकडे येतेस का? सायली म्हणते पेनड्राईव्हमध्ये आणखीन काय काय सापडलं इन्स्पेक्टर? तर सावंत म्हणतात की हो 2 GPS मिळालेत आणि 2 लोकेशन पण मिळालेत. अर्जुन म्हणतो लोकेशन कसली लोकेशन आहे? सावंत म्हणतात नाही अजून ते पण नीटचं कळलेलं नाही आहे. कळेल पण आपल्याला हळूहळू. इतक्यातच आपण पाहतोय पुन्हा प्रियाचा सीन. आता ही प्रिया जेलमध्ये असते ना आणि फेऱ्या मारत असते आणि तिला एक ना एक क्षण आठवत असतो की सायलीला पहिल्यांदा कसं जेलमध्ये टाकलं, त्यानंतर तिला बेड्या घालून आणलं, त्यानंतर तिच्या म्हणजे हातातले वगैरे सगळे दागिने काढत असतात त्यावेळेस ना प्रियाला किती मजा वाटत असते सायलीचं ते रूप बघून. त्यानंतर तिला सायलीला पांढऱ्या साडीमध्ये बघायचं असतं ते सुद्धा लोक आता प्रियाने बघितलेलं असतो. त्या सगळ्या आठवणीने ही प्रिया आठवत असते. आपण पाहतोय सुमित्राच्या घरातला सीन. आता प्रतिमा ते येतात हा तिथे आणि आता सायली म्हणते आई अगं तू कशाला हे सगळं घेऊन आली? प्रतिमा त्या म्हणतात अगं असू दे मी घेऊन येतच होते तेवढ्यात अर्जुन चहा काली घ्या आता म्हणून. आता प्रतिमा त्यांनी सगळ्यांसाठी चहा कॉफी घेऊन आलेले असतात आणि म्हणतात अर्जुन काही काम होतं का रे माझ्याकडं? अर्जुन म्हणतो हो. बरं आत्या मला एक गोष्ट सांग की हे बघ हा फोटो बघ हा पेनड्राईव्हचा एक फोटो आहे आणि तू जरा हे फोटो नीट बघून घे आणि मला जरा सांग की हा पेनड्राईव्ह सिनियरचा आहे का किंवा त्याचे असे काही चान्सेस आहेत का? प्रतिमा त्या म्हणतात नाही रे अजिबातच नाही. काय ना की हे पेनड्राईव्ह वगैरे वापरत नाहीत. आता इतक्यातच ना अस्मितासुद्धा तिथे आलेली असते. प्रतिमा त्या म्हणतात मी कधीच यांना असं पेनड्राईव्ह वगैरे वापरलेलं बघितलं नाही. यांचं काम सगळं आहे ना हे कागद आणि पेन याच्यावरतीच असतं. म्हणजे लॅपटॉप वापरतात ते पण तुम्ही मुलं बाकीचं जे जे वापरता ना त्यातलं काही ते नाहीत तरी वापरत. अर्जुन म्हणतो ॲक्च्युली बरोबरच आहे ते. काय ना मी सुद्धा कधी ना सिनियरला असं पेनड्राईव्ह वगैरे असं काही वापरताना पाहिलंच नाही. तो मोस्टली ना हाताने सगळे डॉक्युमेंट लिहित असतो. आता इतक्यातच कल्पना ते हाक मारतात म्हणून प्रतिमा ते लगेच आले म्हणून निघून जातात तिथून. पण बघा अस्मिताला इतके प्रश्न पडलेले असतात ना की बस. आणि आता ही ना जाऊन तिथे जाऊन चाड्या सांगते त्या श्वेताला. आता अस्मिता म्हणते बरं तुम्हाला डिस्टर्ब होणार नसेल तर एक प्रश्न विचारू का? मग अशी सायली तुझ्याकडे ना बॅग राहिली ना त्यात माझे डायपर राहिलेत ग तर ती बॅग कुठे ठेवली? तर सायलीमध्ये अगं ते आमच्या खोलीतच आहे बॅग तू जाऊन बघ ना. आता अस्मिता म्हणते हां ठीक आहे थँक्यू. अर्जुन म्हणतो आपण एक काम करू इन्स्पेक्टर सावंत पेनड्राईव्हमध्ये जे जे मिळाले त्याची लिस्ट करूयात आपण म्हणजे नक्की काय क्लू हे आपल्या लक्षात येईल. अस्मिता म्हणते सॉरी मी काय म्हणते की 1 मिनिट हा फक्त त्या मुलींबद्दल काही कळलं आहे का तुम्हाला? आता अर्जुन म्हणतो की नाही अजूनपर्यंत तरी काहीच कळलेलं नाही आहे पण शोध सुरूच आहे आमचा बघू काय होतं ते. अस्मिता म्हणते काही झालं ना तरीसुद्धा त्या माणसांना शिक्षा ही मिळालीच पाहिजे हां. आणि पुढे काय होतं अस्मिता म्हणते की असं लहान मुलांवरती असं कुणी काय करू शकतं ना? सायली म्हणते त्यांना शिक्षा नक्की मिळेल. अस्मिता म्हणते बरं ठीक आहे तर मग मी जाऊन डायपर घेऊन येते हां. आणि आता सायली म्हणत असते भाऊजी त्या गाडीच्या व्हॅनच्या नंबरबद्दल काही कळालं का तुम्हाला? यांनी फोटो टाकला होता ना. अर्जुन म्हणतो नाही ग ती नंबर प्लेट आहे ना ती फेक निघाली त्यामुळे ती व्हॅन आहे ना ट्रॅकच झाली नाही. अर्जुन म्हणतो ती व्हॅन जर का खरी असेल ना तर आत्तापर्यंत आपण त्या लोकांपर्यंत पोचलो सुद्धा असतो. सायली म्हणते मला वाटलं होतं की ती व्हॅन आणि तो पेन ड्राईव्ह आपल्याला मुलींपर्यंत नक्कीच पोचवेल पण अजूनही आपल्या हाती काहीच लागत नाही आहे. सायलीला आता काळजी वाटायला लागते. आणि आता बघा हे सगळं ना शूट होत असतं ते श्वेताच्या फोनमध्ये. आता उद्याच्या बघा प्रेक्षकांना भरपूर काही होणार आहे. श्वेता सांगते सचिनला आणि प्रियाला की त्या दोघांना ना तो पेनड्राईव्ह सापडला आणि त्यातला डेटासुद्धा त्यांनी रिकवर केलेला आहे म्हणून. आणि आता इन्स्पेक्टर सावंत चैतन्य सायली आणि अर्जुन त्या ठिकाणी पोचतात सुद्धा आणि तिथे ना बघा सायलीला
ज्या गाडीने मुलींना किडनॅप केले ना ती गाडीसुद्धा तिथे सापडते आणि हा एक खूप मोठा पुरावा असतो. आणि आता बघूया उद्याच्या भागात काय होतं ते. प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं उद्याच्या भागात काय होईल?